प्राध्यापक रामनाथ शाळीग्राम उर्फ नाथा असं औचित आल्याचे पाहून शांतारामला आश्चर्य वाटले. नाथा आणि शांताराम दोघे कॉलेजमधले अगदी जवळचे, एका गँगमधले म्हणावेत असे मित्र. हे दोघे आणि तिसरा वर्तक. वर्तक इतका जीवलग मित्र, पण त्याला का कोणाला ठाऊक नाथा आणि शांताराम यांना त्याला कधीच पहिल्या नावाने हाक मारली नाही. तो अगदी पायजमा घालून कॉलेजला यायचा तेव्हापासून वर्तकच होता. आणि नाथा मात्र एवढा मोठा तर्कशास्त्राचा प्राध्यापक झाला तरी नाथाच राहिला. नाथा, शांताराम आणि वर्तक हे तिघे कॉलेजमधले एका बाकावर बसून कागदी बाण मारणारे, लायब्ररीत एकत्र बसून अभ्यास करणारे आणि एकाच टेबलावर बसून चहा पिणारे जोडीचे विद्यार्थी. पण गेल्या 15-20 वर्षात तिघांच्याही वाटा दूर दूर गेल्या होत्या. अधूनमधून तिघांनाही एकमेकांची खूप आठवण येत असे, नाही असे नाही. तिघांची पत्रोपत्रीही होई, पण ती कारण परतवेच. आणि कारणेही दिवसेंदिवस अधिकाधिक व्यवहारी आणि रोखटोक होत चालली होती. म्हणजे नाथाच्या कॉलेजात एखाद्याला प्रवेश हवा असल्यास त्याला वर्तकचे पत्र जाईल, किंवा शांतारामच्या गावी कोणी जाणार असल्यास त्याला उतरून घेण्यासाठी नाथा लिही. याला अर्थातच इलाज नव्हता. तिघे 3 गावी पोटाच्या पाठीमागे होते. शांताराम एका बँकेत अधिकारी होता, तर वर्तक मामलेदार कचेरीतल्या नोकरीतल्या बदल्यांच्या निमित्ताने गावोगाव फिरत होता. नाथा एका जिल्ह्याच्या गावी तर्कशास्त्राचा प्राध्यापक होता आणि गंभीर विषयावर म्हणजे माणसाचे अंतर्मन, संज्ञाप्रवाह, मृत्यूनंतर अस्तित्व आहे की नाही वगैरे सारख्या गंभीर विषयांवरच लेख लिहून लेखक म्हणून मान्यता पाहू लागला होता. इतके असले तरी ते तिघे एकमेकांना विसरले नव्हते खास. आपल्या मुलामाणसांना जुन्या आठवणी सांगत असताना त्यांच्या बोलण्यात एकमेकांचा उल्लेख हटकून येई. एकमेकांच्या लकबी, सवयी त्यांच्या चांगल्याच ध्यानात होत्या. गाडीत अवचित गाठ पडली किंवा एखाद्याचे पत्र आले तर त्यांना मनापासून आनंद होई. प्रत्येकजण आपल्या कामात गुरफटून गेल्यामुळे एकमेकांची विचारपूस करीत नव्हता एवढेच. मात्र जुन्या मैत्रीचा ऋणानुबंध अजूनही तसा पक्का होता. म्हणूनच नाथा अवचित आल्याचे पाहून शांतारामला आश्चर्य वाटले आणि त्याबरोबर आनंदही झाला. त्यातून नाथाच्या बरोबर सामान सुमान काहीच नव्हते, त्यामुळे तो जवळपास कुठेतरी उतरला असावा असा तर्क शांतारामने केला. त्याच्या गळ्यातला मात्र प्रवासी मफलर बांधलेला होता. त्यावरून तो नुकताच गाडीतून उतरल्यासारखा दिसत होता. शांतारामने त्याच्या जेवणाखाण्याची चौकशी केली. नाथाचे सगळे झाले होते आणि आता पाणीसुद्धा प्यायला त्याच्या पोटात जागा नव्हती. मग शांतारामने अधिक आग्रह केला नाही. एक तर घरात त्याच्याशिवाय दुसरे कोणीच नव्हते. वेळ रात्रीची होती आणि तो स्वतःच खानावळीतून जेवून घेऊन झोपण्याच्या तयारीत होता. त्यातून धडपड करून चहा केला असता तरी एकदा नाही म्हटल्यावर नाथाने प्राण गेला तरी तो घेतला नसता. नाथाचा स्वभाव शांतारामला चांगलाच ठाऊक होता. आज तो तर्कशास्त्राचा प्राध्यापक झाला होता, पण कॉलेजमध्ये असल्यापासून त्याची मते निश्चित असत. ती सहसा बदलत नसत. अत्यंत विचारपूर्वक तो आपली मते बनवित असे. त्यांना नेटाने चिकटून राहत असे आणि 4 चौघात ती आग्रहीपणे ठाशीवपणे मांडित असे. त्याची मते आणि त्याचे बेत कधी पुन्हा बदलत नसत. राहणार आहेस ना इथेच? मी तुझी झोपायची व्यवस्था करतो, शांताराम म्हणाला. नको, मी लगेच परत जाणार, नाथा ठामपणे म्हणाला. परत? एवढ्या रात्री? काय वेळ लागलाय का? शांतारामने आश्चर्याने विचारले. पण त्याच्या आश्चर्याचा नाथावर बिलकुल परिणाम झाला नाही. मला गेलंच पाहिजे, तो शांतपणे म्हणाला. पण तुला काही सांगायचं होतं म्हणून एवढ्या घाईत आलो. शांतारामचा सगळा आग्रह गळून पडला. असे आजवर नेहमीच होत आले होते. शांतारामचा स्वभाव पडकाऊ होता. नाथा म्हणेल त्याप्रमाणे त्याचे मत बदलायचे. तो कधीच विरोध करीत नसे. आत्ताही असेच झाले. काय सांगणार आहेस? शांताराम मावळपणे म्हणाला. तू कसल्या अडचणीत आहेस का? त्याच्या प्रश्नाकडे नाथाने सोयीस्कर दुर्लक्ष केले, जणू असल्या प्रश्नांना उत्तरे देण्या बसण्याइतकी त्याला सवडच नव्हती. मला मध्ये वर्तकचं पत्र आलं, अगदी अचानक, नाथा म्हणाला. वर्तकचा उल्लेख येताच शांतारामला अधिकच गोडी वाटू लागली. त्याने वर्तकची कुशले विचारली. हो, तो खुशाल आहे, मध्ये न थांबता नाथा सांगू लागला. त्याचं पत्र आलं त्या सुमारास एका मासिकात मी पिशाच्या योनीविषयी लेख लिहिला होता. पिशाच्याचं अस्तित्व हे तर्कात बसणारं नाही असं मी त्यात प्रतिपादन केलं होतं. शांतारामला कॉलेज कॅन्टीनमध्ये होणारे जुने वाद आठवले. भूत आहेत की नाही या विषयांवर तिघांमध्ये सतत वादविवाद होते. यामध्ये ठाम मत असे एकट्या नाथाचेच असे. भूते नाहीत असे शांतारामचे मतही अर्थात त्याच्यासारखेच असे, पण दोघांना चिडवण्यात वर्तकला गंमत वाटत असे. तो मुद्दाम भूत आहेत असं म्हणायचा. आपल्या विधानाला पुष्टी येण्या इतकी इकडच्या तिकडच्या खऱ्या खोट्या गोष्टी दडपून द्यायचा. वर्तकनं पत्रातून माझ्या त्या लेखाचा उल्लेख केला होता आणि वर चिडवल्यासारखं लिहिलं होतं.
तुम्ही लोक अनुभव नसताना गप्पा मारता की भूतभीत सब झूठ आहे. छाती असेल तर आमच्या गावाला येऊन स्वतःच बघून जा. एक एक जागा अशा दाखवतो की पाहून भीतीनं छाती फाटेल. नाथा बोलत होता आणि शांताराम ऐकत होता. ऐकता ऐकता नाथाकडे, त्याच्या बोलण्याच्या आवेशाकडे लक्षपूर्वक पाहत होता. बोलताना नाथाचे हातवारे होत होते. त्याची त्याला गंमत वाटत होती. नाथा गिड्डा जाड गेला होता. वर्णानेही काळसर होता. त्या काळसर चेहऱ्यावर त्याचे मोठे डोळे अधिकच उठून दिसत. त्यात तो चष्मा, जाड काचांचा, काचांच्या कडांना मोठमोठी वर्तुळे, त्यातून त्याचे मजेशीर हातवारे. बोलता बोलता मध्येच चष्मा काढून पुन्हा तो लावण्याची गमतीदार सवय. नाथाच्या विक्षिप्तपणाची शांतारामला नेहमीच गंमत वाटत आलेली होती. आणि असे असतानाही नाथाच्या गांभीर्याचे दडपणही त्याच्यावर पडत आले होते. मी वर्तकचं आव्हान स्वीकारायचं ठरवलं. डोळ्यांवरचा चष्मा काढून मफलर सारखा करीत नाथा म्हणाला. मी त्याला लगोलग पत्र टाकलं की तुझ्या गावी कधीही होते बोल. माझी खात्री होती की त्याच्या गावातले जिवंत गुंडच काहीतरी बदमाशी. रात्र फार झाली होती. नुकते चक्राचे टोले पडून गेले होते. शांतारामच्या डोळ्यांवरची झोप आता चांगलीच उडाली होती. बाहेर सारे शांत झाले होते. दूरवर अधूनमधून एखादे कुत्रे विवळत होते, तेवढीच जाग. खिडकीचे तावदान वाऱ्याने अधूनमधून आपटत होते. वाऱ्याचा झोत आत आला की छताला टांगलेला दिवा झोके घेई आणि सगळ्याच वस्तूंच्या सावल्या आपले हातपाय पसरीत पुन्हा आखडून घेत. चष्मा पुन्हा नाकावर बसवीत आणि हातवारे करीत नाथा म्हणाला. शेवटी एकदा जायचा दिवस ठरला. गाडी ठरली. वर्तकने मला स्टेशनवर उतरून घ्यायचं कबूल केलं होतं. पण गाडी कधी नव्हे ती स्टेशनवर ठरलेल्या वेळेच्या जागी चांगली पाऊण तास आधी आली. हातातली बॅग सावरत आणि आपल्या गिड्ड्या शरीराला झोले देत प्राध्यापक शाळीग्राम उर्फ नाथा त्या आडवाटेच्या स्टेशनवर उतरला. स्टेशनवर उभे राहिल्या त्याने बॅग खाली ठेवून नॅपकिन बाहेर काढला आणि आपली गिड्डी, मान, घामेजलेले कपाळ, टक्कल सारे एकदा खसखसून पुसून काढले. गाडी थांबली न थांबली एवढ्यात चालू झाली. गाडीत काहीतरी राहून जावे तसे नाथाने दचकून गाडीकडे बघितले. उगाचच धकधक करीत गाडी स्टेशन बाहेर चालती झाली. नाथाने फलाटभर पाहिले. टिसभर रुंदीचे ते स्टेशन, त्यातून रात्रीची वेळ. गाव इतके आडवाटेचे की या स्टेशनवर उतरणारा नाथा हा एकच प्रवासी होता. स्टेशन अगदी निर्मनुष्य होते. तिकीट चेकर देखील नव्हता. एक मळकट खरजुले कुत्रे मात्र आरामात पहुडले होते. बाकी चिटपाखरू सुद्धा जवळपास नव्हते. नाथाच्या मनात क्षणभर भीतीचा विचार आला. इथल्या या काळोखातून कुणी पुढे येऊन आपला गळा धरला तर? खरे म्हणजे नाथाला उतरून घ्यायला वर्तक येणार होता, पण त्याचा तर पत्ताच नव्हता. याला अर्थात त्याचाही इलाज नव्हता. गाडीच जिथे अनपेक्षितपणे लवकर आली होती तिथे तो गाडीच्या वेळेवर कसा येणार? नाथाने अस्वस्थपणे घड्याळ पाहिले. गाडी चक्क पाऊण तास लवकर आली होती. आता वर्तकची वाट पाहत पाऊण तास इथे या काळोखात एकट्याने काढायचा म्हणजे कठीण कर्म होते. या भिकार फलाटावर तर बसायला धड बाग देखील नव्हते. नाथाने अस्वस्थपणे इकडे तिकडे फेऱ्या घातल्या आणि अखेरीस निर्णय घेतला. त्याने कोटाच्या खिशातली डायरी काढली आणि वर्तकचा पत्ता वाचला. पत्ता तसा सविस्तर लिहिलेला होता. नाथाने तो नीट ध्यानात ठेवला. डायरी खिशात टाकली आणि बॅग उचलून काळोखात पाऊल टाकले. चालता चालता त्याच्या मनात आले, कसल्या भिकार गावात हा वर्तक कोटा पाठीमागे आलाय. धड रस्ते नाहीत, कुठे वाहने नाहीत की पुरेसे दिवे नाहीत. वेळ रात्रीची असल्यामुळे टांगा तर सोडाच, पण एक बैलगाडी सुद्धा स्टेशन बाहेर उभा नव्हती. आणि असणार तरी कशाला? त्या किरकोळ स्टेशनवर पॅसेंजर फारसे उतरतच नसत. शेवटी नाथा पायीच निघाला. एका हातात बॅगचे ओझे सांभाळीत, अंधारातून लाल मातीचा रस्ता तोडवीत. वर्तकने लिहून पाठवलेल्या सगळ्या खुणा त्याने नीट ध्यानात ठेवल्या होत्या. डावीकडून सरळ जायचे, मग एक पिंपळाचा पार लागेल. तिथे वळल्यानंतर 5-7 मिनिटाच्या अंतरावर एक छोटेसे बंगली वजा घर होते, ते वर्तकचे. पण 15 मिनिटे चालून देखील नाथाला ती बंगली लागली नाही. सगळी बैठी कोलारू घरे किंवा मोकळ्या जागा कुणा तर बरोबर लक्षात ठेवल्या होत्या. पारापर्यंतचा रस्ताही बरोबर होता. मग पुढे कुठे वळताना चूक झाली की काय? बरे, रात्री कोणाला उठून विचारावे तरी पंचायत. घरे देखील शहरासारखी रस्त्याच्या कडेला लागून नव्हती. घरासमोर कुंपण, मग अडचणीच्या वेड्या वाकड्या वाटा, वाटेत दगड धोंडे, कुठे कुठे तर घरात आडसुड्डा, मग पायऱ्या, ओटा, असा खेळवळ कारभार. आत झोपलेल्या माणसाला उठवणे म्हणजे कठीण काम. नाथा परत उलटा वळला आणि पिंपळाशी आला. पिंपळ वाऱ्याने सळसळत होता. नाथाने सहज वर पाहिले, मग तो स्वतःशीच हसला. त्याने कधीच असल्या गोष्टींवर विश्वास ठेवला नव्हता. आणि एकदम आठवण झाली, आज अमावस्या.
एरवी नाथाला तिथ्या बिथ्या काही ठाऊक नसत, पण आज निघतानाच कोणीतरी म्हणाले होते मुद्दाम, औसेच्या दिवशी कशाला प्रवासाला निघताय. आता मात्र नाथाला स्वतःचीच चीड आली. आपल्यासारखा नास्तिक प्राध्यापक आणि अमावस्या पिंपळ असल्या गोष्टींचा विचार करतो, छे. आणि तरीही त्याने हातातल्या घड्याळाकडे पाहिले. 12ला 20 मिनिटे कमी होती. बापरे, इतका वेळ आपण चालतोच आहोत, म्हणजे वाट नक्की चुकली. वर्तकची बंगली स्टेशनपासून 5 मिनिटावर होती ना. नाथाने बॅग उचलली आणि आला त्याच्या विरुद्ध दिशेला चालायला सुरुवात केली. 15 मिनिटे नाकासमोर चालल्यानंतर नाथाला थांबणे भागच पडले. समोरचा रस्ता सरळ एका गर्द झाडीत दिसेनासा झाला होता. हताश होऊन नाथा तिथेच उभा राहिला. वर्तकची वाट न पाहता आपण स्वतःच पत्ता शोधित निघालो ही किती मोठी चूक झाली हे त्याला पटले होते. समोर चारी दिशांना काळोखाचा डोह पसरला होता आणि त्या काळोखात दमलेला भागलेला नाथा हातातली बॅग गच्च पकडून केविलवाणेपणाने उभा होता. रातकिड्यांची किरकिर अगदी स्पष्ट ऐकू येत होती. एखादे चमत्कारिक वाद्य झिमझिम तालात वाजावे तसा तो आवाज आणि पानांचे सळसळ याखेरीज बाकी सारे चिडेचूप झाले होते. रात्री 12ची वेळ. दुसरी कसली हालचाल असेलच कशाला. घड्याळ पाहून नाथाने खिशातून नॅपकिन काढला आणि पुन्हा एकदा मानेवरचा घाम खसाखस पुसला आणि त्याच वेळी त्याला झाडीत एक दिवा लुकलुकताना दिसला. नाथाने डोळे फाडफाडून पाहिले. दिवा इतका अचानक दिसला की तो भासच असेल असे त्याला पहिल्याने वाटले. मग वाटले की काजवा असेल, पण काजवा थोडाच पिवळट असतो. नक्की तो दिवाच होता. आजूबाजूला पसरलेल्या त्या अथांग काळोखात त्या दिव्याचा नाथाला मोठाच आधार वाटला. झपझप पावले टाकीत तो त्या दिव्याच्या रोखाने निघाला. दिवा पेटत असलेल्या त्या घराशी नाथा येऊन पोहोचला. तेव्हा त्याची नजर सहज घड्याळाकडे गेली. 12 वाजून गेले होते. सगळ्या झाडीत ते लहानसे घर एकटेच उभे होते. त्या घरासमोर नव्हते अंगण की नव्हते कुंपण. आजूबाजूच्या चिखलातून वाट काढीत घराशी यावे म्हणून चिखलातच 4 कोरडे दगड बसवलेले होते. तोल सांभाळी दगडावर पाय ठेवून चालले की माणूस नेमके घराच्या पायरीशीच पोचायचे. घराचे एकूण रंगरूपीय काळोखात नीटसे कळणे शक्यच नव्हते, पण ते तसे बकाल, जुने, रंग उडालेले किंवा एकूण खंगलेले आहे एवढे नाथाच्या ध्यानात आले. एकच एक पिवळट रोगट वाटणारा दिवा 12 वाजून गेले तरी जळत होता. दाराशी उभे राहून नाथाने आतली चाहूल घेतली. आतून कसलाच आवाज ऐकू येत नव्हता. मग मंडळी झोपे गेली होती की काय कुणास ठाऊक. कोणी बोलत नव्हते की चालत नव्हते, फक्त दिवा मात्र जळत होता. अखेरीस नाथाने दारावर टकटक केले. आतून उत्तर आले नाही. नाथाने पुन्हा एकदा जोराने दार वाजवले. आतून उत्तर आले, आलो. कुठून तरी खोलातून यावा तसा खंगलेला आवाज होता तो. पुन्हा बराच वेळ कोणी दार उघडले नाही. कदाचित उत्तर देणारा कशात तरी गुंतला असावा असे वाटले. नाथा पुन्हा जोरजोराने दरवाजा ठोठवण्याचा विचारात होता. एवढ्यात अगदी अचानकपणे दरवाजा उघडला. दारात एक खडांचा सापळा उभा होता. त्या माणसाचे रूप पाहून नाथा क्षणभर गारठूनच गेला. त्याच्या अंगावर चिमूटभर देखील मांस नव्हते. कातडी नुसती हाडाला चिकटून बसली होती. गालात खड्डे पडले होते. डोळे देखील खड्ड्यातल्या बैदुलासारखे निस्तेज होते. आणि तरीही नाथाला पाहून त्या विझलेल्या निखाऱ्यामध्ये थोडीशी चमक दिसल्यासारखी झाली. ओठ बिलगले. त्याबरोबर हाडाच्या कवटीने विचकलेले दात दिसावे तशी त्याची दातांची कवडी उघडी पडली. दात विचकत तो म्हणाला, या आत या. आलात हे फार चांगलं झालं. मला मदत हवीच आहे. नाथा चक्रावून गेला. अर्ध्या रात्री हा माणूस आपल्याला दार उघडून घरात घेतोय. पाहुणा कुठला, कोण याची चौकशी न करता वर म्हणतो मदत हवी आहे. मदत कसली, कशासाठी? पण अधिक काही विचारणे शक्यच नव्हते. तो माणूस पाठ फिरून आत चालू लागला. नाथा निमूटपणे त्याच्या मागे आत गेला. आत काळोख होता, पण केरोसिनचा दिवा अगदी मंदपणे जळत होता. पण त्यामुळे उजेड पडण्याऐवजी खोलीतल्या अंधाराची खोलीच अधिक वाढली होती. मात्र त्या अंधारातही समोर जे काही दिसले त्यामुळे नाथा गारठून गेला. वरच्या तुळईला एक फास टांगलेला होता. नाथा हतबुद्ध होऊन त्या फासाकडे पाहतच राहिला. वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो फास किंचित पुढे होई, किंचित मागे जाई. नाथा पाहत राहिला. डोळे फाडफाडून त्या झुलणाऱ्या फासाकडे पाहत राहिला. आणि मग काय झाले कुणास ठाऊक. त्या फासाकडे पाहता पाहता नाथाची तंद्री लागली. आपण कुठे आहोत, काय आहोत याचा विचार हळूहळू नाहीसाच होऊ लागला. उंची मध्य पिताना एक प्रकारची ग्लानी अंगभर पसरत जावी तसे काहीतरी होऊन गेले आणि समोर अवघ्या 2च गोष्टी उरल्या.
मळकट उदासवाण्या उजेडाने आकारलेला काळोख आणि तो हिंदकळणारा फास. मागे पुढे पुढे मागे. त्या फासाच्या जवळ तो अस्थिपंजर माणूस जाऊन उभा राहिला आणि नाथा दचकला. मी फास लावून घेऊन मारायचं ठरवलंय, तो म्हणाला. एखाद्या खोल विहिरीतून यावा तसा आवाज येत होता. त्याच्या या अस्थिपंजर शरीराला खरे तर तो खोल गंभीर आवाज शोभतच नव्हता. पण हा फास गळ्याभोवती घट्ट आवळायला ताकद हवी. एकदा का तो आवडला की मग माझ्या पायाखालचं हे स्टूल ढकलायला हवं. मग हा फास हा माझ्या गळ्याभोवती आवळला जाईल. मला होणाऱ्या मरणप्राय यातनांतून मी सुटेन, कायमचा मोकळा होईन. पण हे सारं करायला देखील ताकद हवी. तेवढी देखील माझ्यात नाही. म्हणून मला मदत हवी, तुमची मदत हवी. खोल गूढ गंभीर आवाजात निसटत्या शब्दात तो हे सारं बोलून गेला आणि नाथाच्या मनावर जणू त्या शब्दांचे घन बसले. मला मदत हवी, हा फास आवडायला मला मदत हवी. नाथा एखाद्या जडमूड बाहुल्यासारखा उभा होता. मधून मधून आपल्या गिड्ड्या मानेवरचा घाम कसा कसा पुसीत होता, पण त्याची ही हालचाल देखील एखाद्या यंत्रासारखी होत होती. आपण ती करीत आहोत याचे देखील भान त्याला राहिले नव्हते. आणि समोर तो फास झुलणारा हिंदकळणारा. कशी बशी त्याला आपली वाचा सापडली. का म्हणून तुम्ही आत्महत्या करायला निघालाय, त्याने विचारलं. हा रोग, तो अस्थिपंजर म्हणाला. आणि माशी खेळलेला हा रोग हा बरा होत नाही, मरणही येत नाही. रात्रंदिवस जाळतो हा रोग. एखाद्या मड्याचं जिनं जगायला लावतो. कसला आनंद नाही, सुख नाही, चैन नाही. वेदना, नुसत्या वेदनांचा एक भयंकर वनवा. त्यात जीव सापडलाय, त्यातून सुटका नाही. सुटका आता मरणामधूनच. आनंद आता हाच सुटकेचा, निदान वेदनांमधून वाचल्याचा. नाथाला त्याची कीव आली. मृत्यू हीच ज्या माणसाची एकमेव आशा होती, अशा त्या रोगजर्जर शरीराच्या धन्याकडे पाहताना त्याचे मन कणवेने भरून गेले. त्या माणसाकडे आपोआपच ओढले गेले. किंबहुना आपण त्या पारक्या माणसाच्या इतके निकट पोहोचलो आहो हे देखील त्याला कळले नाही. एखाद्या कळसूत्री बाहुल्याप्रमाणे स्वतःच्या इच्छेविरुद्ध तो त्या माणसाच्या जवळ जाऊन पोहोचला. मगापासून त्या हिंदकळणाऱ्या फासाची त्याला एक प्रकारची धास्ती वाटत होती. तोच लटकणारा फास त्याने हातात धरला. अस्थिपंजर गृहस्थ दात विचकीतच त्या फासाच्या जवळ आला. तसा नाथाने त्याच्या गळ्यात तो फास अडकवला. त्याचा गळा इतका अरुंद आणि उभट होता की एखाद्या माणसाच्या गळ्यात आपण हा फास अडकवीत आहोत असे नाथाला वाटतच नव्हते. एका क्रूश अरुंद हाडांच्या सांगण्याला आपण दोरात अडकवून टाकले असेच त्याला वाटले. थँक्यू. तो माणूस ओठातल्या ओठात पुटपटला. नाथाने फास आवळला. गच्च आवळला, आणखी गच्च. एका विलक्षण तंद्रीत त्याने त्या माणसाची अपेक्षा दोन क्षणात पूर्ण केली. आता तो माणूस त्या दोराला लटकू लागला होता. मध्येच स्टूलावरून पाय सोडून देई आणि दोराबरोबर इकडे तिकडे फिरे. नाथाने लक्षात ठेवून त्याच्या पायाखालचे स्टूल ढकलून दिले. तो अस्थिपंजरभर हवेतल्या हवेत तरंगू लागला. आता त्याचे पाय कुठेच टेकू शकत नव्हते. दोरीची गाठ सरकली आणि मानेवर पक्की बसली. दुसऱ्याच क्षणी तो माणूस हवेत 4 बोटे खेचला गेला. दोरीचा फास त्याच्या मानेभोवती अगदी घट्ट रुतून बसला. भारून गेल्यासारखा नाथा त्या दृश्याकडे पाहत होता. आजवर त्याने फाशी जाणारा माणूस कधीच पाहिला नव्हता. त्यातून स्वतःच्या हाताने फाशी दिलेला तर सुटला बिचारा. सगळ्या जगाच्या दुःखातून, स्वतःच्या रोग जर्जर अवस्थेतून, त्या पिसलेल्या अस्थिपंजरातून एक जीव मोकळा झाला. आपणच त्याला मोकळे केले. एका झोक्या शरशी दोरीची माळ गळ्यात टाकून. नाथानं स्वतःचा गळा चपापला. मान चाचपली. ही माझी मान, ती त्याची. ती मान दोरीने आवडली. मी स्वतः मी असे कसे केले? मी एका माणसाला फाशी द्यायला मदत केली. मी त्याला फासावर लटकवले. कुठला कोण माणूस, त्याचा माझा काय संबंध? पण मी त्याचं मरण माझ्या हाताने, माझ्या स्वतःच्या हातांनी. नाथाला भीती मुळीच वाटत नव्हती. फक्त एक विलक्षण जाणीव अपराधाची, स्वतःच्या हातून दुष्कृत्य घडल्याची. कसली कोण जाणे नाद गोंधळून गेला. डोळे फाडफाडून समोर पाहत तसाच वेड्यासारखा उभा राहिला. आणि समोर ते प्रेत तसेच हिंदकळत राहिले, हलकेच हालत राहिले, मागे पुढे झुलत राहिले. अपुऱ्या प्रकाशात त्याच्या निस्तेज डोळ्यांच्या गारगोट्या आणि बाहेर आलेली जीभ बघवत नव्हती. आणि तरीही नाथा पाहत उभा होता, भारल्यासारखा. समोर एकटक पाहत उभा होता. त्याचा एक हात मानेवरून एकसारखा फिरत होता. वर्तकला नाथा सापडला तो त्याच अवस्थेत. तारवटलेल्या डोळ्यांनी समोर पाहत त्याला आजूबाजूची कसलीही शुद्ध नव्हती. शरीरही जवळजवळ निश्चल होते. ते रात्रभर तोलणे पायांना अशक्य झाल्यामुळेच की काय नाथा जमिनीवर कोसळला होता.
नजर मात्र समोर होती आणि सारे शरीर निश्चल असताना एक हातच तेवढा गिड्ड्या मानेवरून वारंवार फिरत होता. समोर काहीही नव्हते. बॅग धुळीत पडली होती. वर्तक रात्री स्टेशनवर जाऊन आला होता. पुन्हा सकाळच्या गाडीला जाऊन आला होता. नाथा आलेला नाही अशी त्याची खात्री झाली होती आणि सहज आपले दुसऱ्या एका कामासाठी वाटवाकडी करून फाशी बखळीवरून जातो तर तिथे झपाटलेला नाथा. नाथा, अरे नाथा. वर्तकने 4 हाका मारेपर्यंत नाथाच्या कानावर काही गेलेच नाही. वर्तक घाबरला. त्याने नाथाला जोरजोरात हलवले. अखेरीस नाथा हल्ला. करू लागला. उठ, इथं काय करतोयस? या उड्या बकडीत चल, ही घे बॅग. त्याने नाथाला जागण्याचा प्रयत्न केला. नाथाला नीटसे काही समजत नव्हते, पण आता त्याची नजर थोडीफार आजूबाजूला फिरू लागली होती. त्याने पाहिले तर चांगले फटफटीत उजाडले होते. अवतीभोवती सारे काही मोकळे होते आणि मोकळ्यावरचे गारगार वारे कानशिलांना झोंबत होते. त्याला काही कळेनासे झाले. त्याला तो हात मानेवरून फिरवत तो वर्तकला सांगत राहिला. त्याच्या खुणेचा अर्थ वर्तकलाच चांगला कळला. समजलं, घरी चल. लहान मुलाचे समजूत काढावीत असे तो नाथाला समजावू लागला. आल्या आल्या हात दाखवलेला दिसतोय त्यानं तुला, बरोबर. काल अमावस्या, दर अवसेला दिसतो तो. आजाराला कंटाळून आत्महत्या केली, पण मोह काही सुटला नाही जगण्याचा. इतकी वर्ष झाली, त्याच्या घरचा दगड देखील आज शिल्लक नाही, पण अजून दर अवसेला फास घेऊन लावताना दिसतो. जवळ येईल त्याची मदत मागतो, त्याला भारून टाकतो. अरे बाबा, म्हणून तर या जागेला फाशी बकड म्हणतात. वर्तक परोपरीने नाथाला सांगत होता, पण त्यातले कितपत नाथाला समजत होते कोणास ठाऊक. तो आपला करीत होता आणि नेहमी वाद घालणारा आपला तो मित्र हाच काय या आश्चर्यात वर्तक बुडून गेला होता. वर्तकचं बोलणं मला समजत नव्हतं असं नाही. प्राध्यापक शाळीग्राम उर्फ नाथा टेबलावर हात आपटील शांतारामला म्हणाला. पण मी घेतलेला अनुभव इतका ताजा होता आणि इतका अस्सल होता की तो खोटा मानायला माझं मन तयार नव्हतं. एखादं अगदी खरं वाटणारं स्वप्न घडावं, आपण त्यातून जागं व्हावं, तरीही ते स्वप्न रेंगाळत राहावं, नीटशी जागच येऊ नये, तसं माझं झालं होतं. घेतलेला अनुभव आणि रोजचा व्यवहार हा सुपर इम्पोज केलेला छायाचित्रासारखा एकावर एक उमटला होता. त्यातून मनाची टोचणी चालूच होती. आपण एका माणसाला मरू दिला, फासावर लटकवला, हे मनाला खातच होतं. वर्तक परोपरीने सांगायचा की तो माणूस नव्हता, ते भूत होतं. मलाही ते पटू लागलेलं होतं, पण तरीही खरं काय खोटं काय हे काही कळेनासं झालं होतं. दोरी दिसली की ते सारं आठवायचं. मग हाताचा चाळा सुरू व्हायचा. सहज दोरीची गाठ मारली जायची. वर्तकच्या घरात मुलीची खेळातली उड्या मारायची दोरी होती, तिच्याशीच चाळा सुरू व्हायचा. वर्तक रागवायचा, तुला काय वेळ लागले का म्हणून खेकसायचा. मी त्याच्यावर चिडत नसे, माझं वागणं देखील शहाणपणाचं नव्हतं हे माझं मलाच कळत असे. पण दोरी पाहिली की ती रात्र डोक्यात फिरायची आणि गंमत बघ, घरातल्या सगळीकडे दोऱ्या. चिकाच्या पडद्याला दोरी, ताक घुसाळायला दोरी, आंघोळ करायला घरामागच्या विहिरीवर जावं तर चांगला जाड जूड दोरखंडाचा गच्च फास कळशी भोवती आवडताना ती रात्र डोळ्यासमोर यायची. जीव गलबलायचा. मी रहाट गडगडात सोडून द्यायचा आणि तळापासून थोड्या अंतरावर कळशी तशीच लोंबकळत ठेवायचो, अधांतरी फाशी गेलेल्या माणसासारखी. एकाएकी दारावरची बेल वाजली. भर मध्यरात्रीची शांतता कापत गेली. शांताराम दचकला. एवढ्या रात्री कोण? दोघेही उठून दाराशी गेले. शांतारामने दार उघडले. दारात तारेचा शिपाई उभा होता. सही करून शांतारामने तार घेतली. तो गेला. तारेखाली वर्तकची सही होती. वरचा मजकूर वाचून शांताराम ओरडला, खोटा खोटा आहे, हे साफ खोटं आहे. खोटं आहे. खरं आहे शांताराम. प्राध्यापक शाळीग्राम उर्फ नाथा उडावा हवा, उडावा हवा. त्याने आपल्या गिड्ड्या मानेवरचा मफलर बाजूला केला. तिथे रहाटाच्या दोरखंडाची जाडजूड लाल सरखून होती.